गिरीश महाजन यांच्या नाशिकच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर आता ते पहिल्यांदाच नाशिकमध्ये पोहोचलेले आहेत। त्यांचं स्वागत केलं जात आहे। मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमलेले आहेत। मोठाला हार आणलेला आहे। फुलांची उधळण केली जाते। पाठीमागे ढोल ताशांचा आवाज येतोय। अशी सगळी दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आताच्या क्षणाला पाहतोय। गिरीश महाजन हे पहिल्यांदाच नाशिकमध्ये पोहोचलेले आहेत। पालकमंत्री झाल्यानंतर ते पहिल्यांदा नाशिकमध्ये पोहोचलेले आहेत। नाशिकच्या पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू होती। खरं तर छगन भुजबळांचं नाव होतं, दादा भुसेंचं नाव होतं, गिरीश महाजनांचं नाव होतं आणि गिरीश महाजनांनी बाजू मारलेली आहे। भाजपचे नेते, राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांची नाशिकच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाली आणि त्यानंतर ते पहिल्यांदा नाशिकमध्ये पोहोचलेले आहेत। त्यांचं जल्लोषात स्वागत भाजपच्या कार्यकर्त्यांकडून केलं जातंय। कोणी पुष्पगुच्छ आणलेला आहे, कोणी मोठ्याला हार आणलेला आहे, फुलांची उधळण केली जाते, ढोल ताशांचा आवाज पाठीमागे ऐकू येतोय। अशा सगळ्या उत्साहाच्या वातावरणात गिरीश महाजन यांचं नाशिकमध्ये स्वागत केलं जात आहे। मोठ्या प्रमाणात भाजपचे कार्यकर्ते सुद्धा जमलेले आहेत। पुष्पगुच्छ देऊन हार घालून गिरीश महाजन यांचं स्वागत केलं जात आहे, अभिनंदन केलं जात आहे। महायुतीमध्ये नाशिकच्या पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू होता, शर्यत सुरू होती। गिरीश महाजन यांच्यासोबत दादा भुसेंचं नाव चर्चेत होतं, छगन भुजबळ इच्छुक असल्याचं कळत होतं। मात्र या सगळ्या नावांमध्ये गिरीश महाजन यांनी बाजी मारलेली आहे आणि गिरीश महाजन हे नाशिकचे पालकमंत्री झालेले आहेत। पालकमंत्री झाल्यानंतर गिरीश महाजन हे पहिल्यांदाच नाशिकमध्ये पोहोचलेले आहेत आणि त्यांचं कशा प्रकारे जल्लोषात स्वागत केलं जात आहे, त्यांचं अभिनंदन केलं जात आहे याची दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। महाजनांच्या कार्यकर्त्यांमध्ये, भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये कशा प्रकारे उत्साह आहे हा त्यांच्या चेहऱ्यावरून दिसतोय, त्यांच्या चेहऱ्यावरच्या आनंदातून आपल्याला दिसू शकतो। ही लाईव्ह दृश्य आपण नाशिकमधून पाहतो आहोत। पालकमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर गिरीश महाजन हे पहिल्यांदाच नाशिकमध्ये पोहोचलेले आहेत। दरम्यान ज्यावेळी त्यांच्या नावाची पालकमंत्री म्हणून घोषणा झाली त्यावेळी गिरीश महाजन हे पंढरपूरमध्ये होते। विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी ते पंढरपूरच्या मंदिरामध्ये होते आणि त्यावेळी त्यांच्या नावाची घोषणा झाली। आता पालकमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर गिरीश महाजन, पालकमंत्री गिरीश महाजन हे पहिल्यांदाच नाशिकमध्ये पोहोचलेले आहेत। रायगड आणि नाशिक या दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री घोषित होणं बाकी होतं। त्याचं कारण होतं महायुतीमध्ये सुरू असलेली अंतर्गत स्पर्धा, केले जात असलेले दावे। नाशिकमध्ये हे दावे कोणाकडून केले जात होते तर गिरीश महाजन होते, छगन भुजबळ इच्छुक असल्याचं कळत होतं, दादा भुसेंचं नाव समोर आलेलं होतं। मात्र या सगळ्यांमध्ये गिरीश महाजन यांनी बाजी मारली आणि त्यानंतर आता गिरीश महाजन पहिल्यांदाच नाशिकमध्ये पोहोचलेले आहेत। आपण नंतर प्रेसच घेऊ ना, बसून घेऊ आपण। आज पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा नाशिकमध्ये आलेले आहात, सगळे नगरसेवक पदाधिकारी आहेत, उत्साहात स्वागत होत आहे, काय तुमची भावना आहे? सगळ्यांच्या मनापासून खूप खूप आभार। कारण मी दुसऱ्यांदा 14 ते 19 पालकमंत्री होतो, आता पुन्हा या ठिकाणी पालकमंत्री झालेलो, पण आता कुंभमेळाही आहे। गेल्या वेळी सुद्धा 14-15 मध्ये कुंभमेळा होता, आता याही वेळेला वर्षभरामध्येचा कुंभमेळा आहे। नाशिक शहर, इथले सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, सर्व नाशिककर यांचे मी मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो। आणि विशेष करून माननीय मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय यांनी माझ्यावर जो विश्वास टाकलेला आहे तो मी निश्चित सार्थकी ठरवेल। नाशिकच्या विकासासाठी असेल, पायाभूत सुविधा असतील, इथल्या आरोग्याच्या सोयी, पाण्याच्या सोयी, सगळ्या व्यवस्था या कशा व्यवस्थितपणे पार पडतील यासाठी पूर्ण वेळ मी या ठिकाणी नाशिकसाठी देणार आहे। कुंभमेळ्याचं मोठं आव्हान आता आमच्या समोर या ठिकाणी आहे आणि म्हणून आपण सर्व नाशिककर मिळून, प्रशासन तर आहे पण प्रशासनाच्या सोबतीला सर्व नाशिककर आम्ही हा कुंभमेळा देश पातळीवर नाही तर जगाच्या पातळीवर हा कसा केंद्रबिंदू ठरेल किंवा स्वच्छ, सुंदर, सुरक्षित कुंभमेळा कसा होईल यासाठी आम्ही सगळे मिळून प्रयत्न या ठिकाणी करू। कुंभमेळा मंत्री म्हणून तुम्ही कुंभमेळा मंत्री म्हणून आधीच जबाबदारी पार पडलेली आहे, अर्ध्याच्या वर कामं जे आहेत ते कुंभमेळ्याचे सुरू झालेले आहेत। पालकमंत्री पद मिळाल्यानंतर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सुद्धा प्रयत्न केले जाणार का? आपल्याला कल्पना आहे कुंभमेळ्याच्या निमित्ताने आपल्याला खरं नाशिककरांना एक मोठं ती पर्वणी आहेच, पण विकासाच्या दृष्टीने सुद्धा ही पर्वणी आहे। आज 35,000-40,000 कोटी रुपये नाशिकसाठी, त्र्यंबकेश्वरसाठी, आजूबाजूच्या रस्त्यांसाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी दिलेले आहे, माननीय पंतप्रधानांनी या ठिकाणी दिलेले आहेत। आणि म्हणून मला असं वाटतं की येणारे पुढचे खूप वर्ष मी सांगेल की तर सगळे रस्ते सिमेंटचे होतात, आजूबाजूचे शहरातले रस्ते सिमेंटचे होत आहेत, अंतर्गत रस्ते आम्ही या ठिकाणी कॉलन्यांमधले करतो, घाट करतो, ड्रेनेजची व्यवस्था पण करतो, गोदावरी आम्ही शुद्ध करतो आहोत, अनेक गोष्टी आहेत।
आणि हे सगळे कामं त्याला लागणारा पैसा हा एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेला आहे की मला खात्री आहे की नाशिकचं नाव हे संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये आपल्याला करायचं आहे. आमचं शहर सगळ्यात सुंदर शहर कसं राहील, स्वच्छ कसं राहील, सुरक्षित कसं राहील, यासाठी आमचा या ठिकाणी प्रयत्न आहे. ही खरं म्हणजे ही आध्यात्मिक भूमी आहे, ही धार्मिक भूमी आहे. या ठिकाणी त्र्यंबकेश्वर आहे, बाजूला देवीचं वणीवरची देवी आहे, त्र्यंबकेश्वर आहे. नाशिक स्वतः श्रीरामाच्या पदस्पर्शाने पुरीत झालेली भूमी आहे आणि या ठिकाणी आता पर्यटनाला खूप मोठी चालना मिळणार आहे, उद्योगाला चालना मिळणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की नाशिक आता सगळ्यात जलद गतीने वाढणारं शहर म्हणून या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळेल. भाऊ जबाबदारी आता वाढली आहे, कुंभमेळा मंत्री पण आहात, पालकमंत्री पद पण आहे. मागच्या वेळेस पण आपणच पालकमंत्री होतात, त्या गोष्टीचा कसा अनुभव मिळणार आणि जी कामं आता रखडलेली जी ओरड चालू आहे त्याला कशी गती देणार? नाही, मला वाटतं मी आधीच सांगितलेलं होतं, मी नाशिककरांची दिलगिरी व्यक्त केली होती, माफी मागितली होती की 4 महिन्याला आपला त्रास होईल. पण मी पुन्हा सांगतो, 4 महिन्यानंतर 6 महिन्यानंतर तुम्ही नाशिक बघाल तर येणारा माणूस, प्रत्येक माणूस आश्चर्याने तोंडामध्ये बोट घालेल की नाशिक शहराचा विकास असा कसा झाला, इत्या सुविधा, पायाभूत सुविधा कशा या ठिकाणी निर्माण झाल्या, हे निश्चित आपल्याला बघायला मिळेल. आम्ही कुठेही कमी राहणार नाही. आम्हाला नाशिक शहराचा सगळा चेहरामोहरा बदलायचा आहे. आणि हा नुसता कुंभमेळ्यापुरता नाही तर नाशिक शहरासाठी, नाशिक जिल्ह्याला हा अतिशय लांब पल्ल्यासाठी, म्हणजे अगदी पुढचे 50-40 वर्षासाठी या ठिकाणी हा सगळा चेहरामोहरा नाशिक शहराचा बदलणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की सगळ्या दृष्टीने, मग औद्योगिक दृष्टी असेल, शैक्षणिक असेल, पर्यटनाच्या दृष्टीने मला वाटतं हा जिल्हा अतिशय अग्रेसर राहील. दीड वर्ष झालंय. खरं तर पालकमंत्री पद आधी मिळायला पाहिजे होतं, मात्र तुम्ही सातत्याने सांगितलं की पदानी फरक पडत नाही. मी कुंभमेळा मंत्री आहे आणि त्याच्यातही काम करतोय. येणाऱ्या दिवसात किती झपाट्यानं काम होणार नाशिक? अतिशय झपाट्यात कामं अशी झपाट्यात चालू आहे. कुंभमेळा मंत्री म्हणून माझ्यावर जबाबदारी होती. नाशिक त्र्यंबकेश्वरचा विकास आपण झपाट्याने करतोय. कामं अतिशय वेगाने सुरू आहेत. सिमेंटचे रस्ते सगळे होत आहेत. आम्ही डांबरी रस्ते आता बंद केलेले आहेत. पुढचे 30-40-50 वर्ष कुठे खड्डा पडणार नाही रस्त्याला, अशा क्वालिटीची कामं आम्ही या ठिकाणी करत आहोत. आणि म्हणून मला असं वाटतं की आता पालकमंत्री मी आता झालेलो आहे, पण होतो किंवा न होतो काही फार त्याचा फरक पडणार नाही. पण निश्चित आता प्रशासन, आपण सगळेजण मिळून आणि नाशिककर मिळून आपण या ठिकाणी नाशिक शहराला एक वेगळी आपण दिशा देऊ. मंत्री गिरीश महाजन हे माध्यमांशी संवाद साधत होते. तर गिरीश महाजन हे नाशिकचे पालकमंत्री झाल्यानंतर ते पहिल्यांदा नाशिकमध्ये पोहोचलेले आहेत आणि त्यांचं मोठ्या उत्साहात, मोठ्या जल्लोषात कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात आलेलं आहे. गिरीश महाजन यांचे कटआउट हातामध्ये घेऊन कार्यकर्ते पोहोचलेले आहेत, मोठमोठाले हार घेऊन कार्यकर्ते पोहोचलेले आहेत, फुलांची उधळण केली जाते, ढोलताशांचा गजर करण्यात आला. अशा प्रकारे गिरीश महाजन यांचं नाशिकमध्ये ते पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच पोहोचल्यानंतर कार्यकर्त्यांनी स्वागत केलेलं आहे. तर इथून पुढे विकास आणखी गतीनं सुरू राहील अशी प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजन यांनी